के हमारे गेस्ट थे माननीय श्री रविंद्र घोड़विंदे सर। उनका परिचय मैं आपको जरूर देना चाहूंगी। वो सीनेट मेंबर है मुंबई यूनिवर्सिटी के, अध्यक्ष है जीवनदीप शैक्षणिक संस्था के, और सदस्य है कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिति के। तो मैं रिक्वेस्ट करूंगी श्रीयुत रविंद्र घोड़विंदे सर जी को कि आप हमें मार्गदर्शन पर कुछ हमसे संवाद कीजिए। ओवर टू यू सर। हेलो। नमस्कार। सुप्रभात। आजच्या या सुप्रभात सर्वांना। या देशाचे आदरणीय पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदीजी यांनी 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा करण्याचा जो संकल्प केला, त्याचं संपूर्ण जगात आज कौतुक केलं जात आहे। आणि याच 21 जूनचं औचित्य साधून त्याच्या पूर्वी 50 दिवसात प्रत्येक घराघरात योगा पोहोचावा आणि योग शिक्षण सर्वांपर्यंत जावं, या हेतून या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील जी यांच्या सहकार्यानं संपूर्ण राज्यातील विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून योग शिबिर सुरू करण्यात आलेलं आहे। आणि या योग शिबिराचं श्रेय म्हणजे योग शिबिर सुरू करण्याचं काम डॉक्टर विजय कुकरेजा आणि त्यांच्या संस्थेने केलेलं आहे। याचं मला खूप कौतुक वाटतं। आज गेल्या म्हणजे 21 जूनच्या पूर्वी 50 दिवस अगोदर रोज सकाळी आणि संध्याकाळी योगाचे शिबिर घेऊन योग लोकांपर्यंत पोहोचवण्याची चळवळ जी सुरू केलेली आहे, ही चळवळ नक्कीच कौतुकास्पद आहे। योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या 3 घटकांचे एकत्रीकरण होणे, ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनात होणारी दगदग कमी करण्याचं काम योगाद्वारे केले जातं। आणि हेच योगा एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवनशैली आहे, एक मानवी जीवनाला आदर्शवत संस्कार करणारी एक जीवन पद्धती आहे। आणि हीच जीवन पद्धती घराघरात पोहोचवण्याचं काम विजय कुकरेजा या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील जी, त्याचबरोबर या आपल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किसनजी कचोरे साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू झाली आणि आज ही संकल्पना कृतीत आलेली आहे। याचा मला खूप अभिमान वाटतो। आणि मला विजय कुकरेजा सरांना धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी या कामामध्ये त्यांच्या सर्व टीमला म्हणजे योग शिक्षक संघ असेल, त्यांची आरोग्य व विज्ञान आरोग्य योगा आणि नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट असेल, या सगळ्यांना एकत्र करून ही चळवळ सुरू केलेली आहे। आणि ही चळवळ सुरू करत असताना प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत योग चळवळ पोहोचावी आणि त्याला योग म्हणजे काय, योगामार्फत स्वतःच्या जीवन पद्धतीमध्ये कशा प्रकारे एक बदल घडून आणायचा, यासाठी हे काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच हे काम संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचेलच आणि त्याचा फायदा सर्व लोकांना होईल, या समाजाला होईल। शेवटी योग हे भारतीय एक प्राचीन वैदिकी शास्त्रातलं एक प्राचीन योग कला आहे। याचा उगम भारतातच झाला, त्यामुळे भारतातलं एक आध्यात्मिक असेल, एक शारीरिक शास्त्र म्हणून योगाला स्थान दिलं गेलेलं आहे। त्यामुळे आपण हे काम जे सुरू केलेलं आहे, या कार्यास माझ्याकडून असेल आणि आपल्या जीवनदीप शिक्षण संस्थेच्या वतीने असेल, मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद। बहुत बहुत धन्यवाद सर।